श्री स्वामी समर्थ. आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक अशी गोड बातमी जी ऐकतानाच तुमचे हृदय भरून येईल. फक्त 5 मिनिटात तुम्हाला आनंदाचा असा अनुभव मिळेल की तुम्ही लगेच म्हणाल, हे खरंच माझ्यासाठी आहे का? त्यामुळे भक्तांनो, या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्या मनात हे विचार येतो की गोड बातमी ती कधी येईल, आणि मग स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेतल्यावर लक्षात येतं की या गोड बातमीचा अर्थ फक्त बाहेरच्या घटनेत नाही तर आपल्या अंतर्मनाच्या अनुभूतीतही आहे. ज्या क्षणी आपण आपल्या मनाला शांत करतो, आपले हृदय स्वच्छ करतो, आपले विचार सकारात्मक करतो, तो क्षणच आपल्यासाठी गोड बातमी बनतो. आपण त्या 5 मिनिटाच्या आत आपल्या अंतर्मनात एक आनंदाची अनुभूती घेतो आणि तो आनंद असा असतो की त्याने आपली पूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते. तुम्ही रोजच्या जीवनात कितीही व्यस्त असाल, कितीही चिंता किंवा अडचणींचा सामना करत असाल, तर या 5 मिनिटांमध्ये स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला म्हणतो, थांबा आणि मन शांत करा. या क्षणातच तुला आनंद मिळणार आहे. या साध्या पण खोल विचारात जीवनाचे मोठे रहस्य दडलेले आहे. आपण सर्वजण आयुष्यात सुख, शांती आणि आनंदाची शोध घेतो, पण तो शोध खूपदा बाह्य गोष्टींमध्येच करतो. पैसा, नोकरी, मान, प्रतिष्ठा. परंतु स्वामी समर्थ सांगतात की खरा आनंद आपल्या मनाच्या आत आहे आणि तो फक्त 5 मिनिटात मिळणार आहे. आज जर आपण आपले मन उघडे ठेवले तर या 5 मिनिटाच्या वेळेत आपण आपले विचार नियंत्रित करू शकतो. आपण आपल्या मनातील नकारात्मकता, राग आणि ताण, चिंता दूर करू शकतो. हे 5 मिनिटे केवळ शारीरिक नाहीत तर मानसिक आणि आध्यात्मिकही आहे. जेव्हा आपण आपल्या मनात विश्वास ठेवतो की गोड बातमी येणार आहे, तेव्हा ती नक्कीच येते. हे अजून एक मोठे रहस्य आहे, आपल्या विश्वासाच्या सामर्थ्याचा अनुभव. विश्वास हा केवळ मानसिक स्थिती नाही, एक शक्ती आहे. आणि स्वामी समर्थ म्हणतात, जो विश्वास ठेवतो त्याच्यावर कृपा अवतरित होते. आता विचार करा, 5 मिनिटात गोड बातमी येणे म्हणजे काय? काही लोकांसाठी ती आर्थिक मदत असू शकते, आपल्याला अचानक कोणत्या नोकरीची संधी मिळणे, एखाद्या गुंतवणुकीत लाभ होणे किंवा एखाद्या व्यवसायात यश मिळणे. काही लोकांसाठी ती कौटुंबिक समाधान असू शकते, एका दूरच्या नातेवाईकाची भेट, एखाद्या वादाचे समाधान किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा स्मित आपल्यावर मिळणे. आणि काहींसाठी ती भावनिक किंवा आध्यात्मिक समाधान असू शकते, आपल्याला अंतर्मनाचा शांतता अनुभवणे, आपल्याला जीवनातील उद्देश स्पष्ट होणे किंवा कोणत्या तरी समस्येचं निराकरण सहजतेने होणे. या 5 मिनिटाच्या आत आपण जे काही अनुभवतो तो खरा आनंद आहे. आपल्या मनात एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, आपण जितकं धीर धरतो तितकंच गोड बातमी जवळ येते. अनेकदा आपण तणावाखाली, चिंता किंवा घाबरटामध्ये आपल्या जीवनाच्या सुंदर क्षणांना ओळखत नाही. या 5 मिनिटामध्ये जर आपण मन शांत करून विश्वास ठेवून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाला स्वीकारलं तर आपल्याला कळते की गोड बातमी ही इतकी जवळ होती, ती फक्त आपल्याला पाहिजे होती तशी अनुभूती घेण्याची वेळ नव्हती. स्वामी समर्थांच्या या संदेशाचा एक अनमोल पैलू असा आहे की या गोड बातमीची ताकद आपल्याला मनाच्या तयारीत आहे. जर आपलं मन उघडे ठेवलं, आपल्या अंतर्मनाला सकारात्मकतेने भरलं आणि आत्मविश्वासात ठेवलं तर या 5 मिनिटात अनुभवलेला आनंद खऱ्या अर्थाने बदल घडवतो. या बदलामध्ये पैसा, मान किंवा बाह्य परिस्थिती नाही तर केवळ मनाची शुद्धता आणि श्रद्धा आहे. मनात एक छोटासा अनुभव घ्या. आपण 5 मिनिटे फक्त शांततेने बसतो, डोळे बंद करतो, श्वासावर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या अंतर्मनाला फक्त हो, मला गोड बातमी मिळणार आहे या विचाराने भरतो. हे 5 मिनिटे आपल्याला इतके हलके करतात की आपल्याला वाटते की आयुष्याची सारी चिंता जणू पंख फाडून निघून गेली आहे. या क्षणातच आपल्याला गोड बातमीचा अनुभव होतो. ती आपल्याला मनाच्या सुखाची, आपल्या आत्म्याच्या समाधानाची गोष्ट आहे. आपण जेव्हा या गोड बातमीला बाहेरच्या घटनेशी जोडतो
तेव्हा ती आणखी जास्त प्रभावी होते. एखादा अचानक मिळणारा पुरस्कार, नोकरीची ऑफर, जुने एखादे जुळलेले नाते किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा आश्चर्यकारक संदेश, हे सर्व आपल्याला 5 मिनिटात आनंद देऊ शकतात. पण खरा आनंद तोच आहे जो आपल्याला मनात तयार होतो. जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने विश्वास ठेवतो, तेव्हा अशा छोटेसे चमत्कार आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि मग या 5 मिनिटांमध्ये एक विशेष गोष्ट होते. आपण आपल्या हृदयाशी जोडले जातो. आपण समजतो की जीवन हे फक्त समस्या आणि संघर्ष नाही, तर प्रेम, आनंद आणि गोड बातम्यांनी भरलेले आहे. स्वामी समर्थ म्हणतात की या गोड बातमीला ओळखायला हवे. ती आपल्याला नेहमीच मिळते, पण आपण ती पाहत नाहीत. या 5 मिनिटात आपल्याला ती गोड बातमी दिसते, ती आपल्याला अनुभवायला मिळते आणि ती आपल्याला इतकी आनंदी करते की आपल्याला वाटतं हे खरंच जीवन आहे. तुमच्या मनाला हे समजतं की गोड बातमी म्हणजे फक्त बाह्य घटना नाही, तर प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव, प्रत्येक हसण्यामध्ये आहे. जेव्हा आपण आपले मन स्वामी समर्थांच्या कृपेने भरतो, तेव्हा या 5 मिनिटात आपण स्वतःला गोड बातमी देतो. या अनुभवातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. जीवनात ज्या क्षणाची आपण अपेक्षा करत राहतो, ती क्षण आधीच आपल्याला आत आहे. आपण फक्त त्याला अनुभवायला पाहिजे. स्वामी समर्थ म्हणतात, 5 मिनिटात तुला आनंद देणारी एक गोड बातमी मिळेल. हो, तुझ्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुझ्या मनाला शांतता आणि तुझ्या हृदयाला समाधान मिळेल. कधीकधी आपण इतक्या धावताना जगतो की आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे क्षण दिसतच नाही. पण स्वामी समर्थ सांगतात की हे छोटे आनंदाचे क्षणच खरे सुख देतात. आज तुझ्या जीवनात अशी एक बातमी येणार आहे जी तुझ्या चेहऱ्यावर हसू आणेल. ती बातमी एखाद्या नवीन संधीची असू शकते, एखाद्या जुन्या मित्राचा संपर्क होऊ शकतो किंवा एखाद्या तुझ्या कष्टाचा न्याय मिळण्याची एक छोटीशी खात्री असू शकते. पण जी गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे ती बातमी तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल. तू आज जे काही अनुभवशील ते तुला शिकवेल की जीवनात प्रत्येक संकटानंतर आनंद येतो. प्रत्येक अडचण ही एक संधी घेऊन येते आणि ती संधी आपल्याला पुढे घेऊन जाते. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू हृदयाने श्रद्धा ठेवतो, तेव्हा त्या श्रद्धेचा फळ नक्कीच मिळते. कधीकधी आपण वाट पाहतो की मोठे चमत्कार घडतील, पण खरं तर छोटे छोटे चमत्कार आपले आयुष्य सुंदर करतात. आजची ती गोड बातमी तुझ्या आयुष्यातली अशीच एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट ठरेल. ती तुला आठवण करून देईल की आयुष्यात प्रत्येक गोष्ट शक्य आहे, तर फक्त विश्वास ठेवणं आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक दिवस हे एक नवीन संधी घेऊन येतो. जरी काल काही हरवले असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली नसेल, तरी आजची ही बातमी तुला आनंद देईल आणि तुझ्या मनात नवीन उत्साह निर्माण करेल. ती तुला सांगेल की तू अपूर्णतेही पूर्ण असतोस, कारण आनंद या तुझ्या मनाच्या आत आहे, बाहेरच्या जगात नाही. आजची बातमी तुझ्या कष्टांना योग्य मान्यता देईल. कधीकधी आपण मेहनत करतो पण लगेच परिणाम दिसत नाहीत, पण स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक चांगला कर्म एक दिवस नक्की फळ देतात. आज तू त्या फळाला अनुभव घेणार आहे आणि तो अनुभव तुला ऊर्जा, आत्मविश्वास आणि आनंद देईल. तुझ्या आयुष्यात आज जी बातमी येणार आहे ती फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबातही आनंद घेऊन येईल. जेव्हा एक व्यक्ती आनंदी असतो तेव्हा तो आनंद इतरांवरही पसरतो. त्यामुळे तू फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी आनंद निर्माण करशील. स्वामी समर्थ सांगतात की हृदयाच्या आवाजाला ऐक. कधी कधी आपण इतके विचार करतो की हृदयाचे संकेत ऐकायला वेळच मिळत नाही, पण आज ही बातमी तुझ्या हृदयाशी बोलणार आहे. तुझे हृदय तुझ्या मनाला सांगेल की सगळे ठीक आहे, आनंद घे, कारण तू त्यासाठी तयार आहे. तुझ्या आयुष्यात ही गोड बातमी येऊन तुला एक नवीन दिशा देईल. ती तुला सांगेल की जे काही तू आतापर्यंत केले आहे ते महत्त्वाचे आहे आणि तुझ्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक यशात काही रहस्य असते आणि आजची बातमी तुझ्या आयुष्यातील त्या रहस्याला एक छोटासा भाग घडवेल. कधीकधी आपण फक्त मोठ्या गोष्टीचा विचार करतो, पण खरं तर आनंद लहान गोष्टीत दडलेला असतो. आजची बातमी ही अशीच एक लहान पण हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट असेल. ती तुला आठवण करून देईल की आयुष्यात प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक भेट ही अनमोल आहे.
आज तुझ्या आयुष्यात एक नवीन आशा निर्माण होईल. कधी कधी आपण आपल्यातील क्षमतेवर शंका घेतो, पण ही बातमी तुला सांगेल की तू सक्षम आहेस, तू समर्थ आहे आणि तू जे काय हवे आहे ते मिळवू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात की विश्वास आणि प्रयत्न हाच खरा मार्ग आहे. तुझ्या मनाला शांतता मिळेल, कारण ही बातमी तुझ्या अंतर्मनाशी जुळेल. कधी कधी आपल्याला बाहेरून सुख मिळत नाही, पण आज तू जाणशील की खरं सुख आपल्या आत आहे. ही बातमी तुझ्या आतल्या आनंदाला जागृत करेल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू आणेल. आज तू थोडा अधिक आत्मविश्वासाने जगशील. प्रत्येक निर्णय तुला सुलभ वाटेल, प्रत्येक अडथळा तुझ्यासाठी शिकवण ठरेल. ही गोड बातमी तुला शिकवेल की आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू आनंदी असतो तेव्हा तू जास्त प्रेम देतो, जास्त सामर्थ्य निर्माण करतो आणि आयुष्य सुंदर बनवतो. आजची बातमी तुला आनंद देईल आणि तुझ्या आसपासच्या लोकांवरही सकारात्मक परिणाम करेल. ही बातमी तुला फक्त क्षणिक आनंद देणार नाही, तर तुझ्या आयुष्यात दीर्घकालीन आनंद निर्माण करेल. ती तुला आठवण करून देईल की जीवनात प्रत्येक क्षण, प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो आणि आपल्याला अधिक मजबूत बनवतो. तू आज स्वतःला अधिक कृतज्ञ अनुभवशील, कारण ही गोड बातमी तुझ्या आयुष्यात येते आहे आणि तू जाणशील की सर्व काही जसे व्हायला हवे तसेच घडत आहे. स्वामी समर्थ म्हणतात की कृतज्ञतेने हृदय भरले की आयुष्य सौख्याने भरते. आज तुझ्या मनात एक नवीन आशा आणि उमेद निर्माण होईल. ही बातमी तुला शिकवेल की अडचणीवर मात करून आनंद मिळवणे शक्य आहे आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर होते. तुझ्या मेहनतीला आणि श्रद्धेला आज योग्य बळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे क्षण येतात की जेव्हा सर्व काही बदलतं आणि आज तुझा तो असा दिवस आहे. ही गोड बातमी तुझ्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची सुरुवात ठरेल आणि तू त्याचा अनुभव आत्मविश्वासाने घेशील. तुला जाणवेल की आनंद ही वस्तू नाही, ती अनुभूती आहे. आजची बातमी तुला शिकवेल की आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षणात आनंद शोधता येतो. तुझ्या मनातील भीती आणि चिंता थोड्या कमी होतील आणि तुझ्या हृदयात शांती आणि समाधान भरून येईल. स्वामी म्हणतात की जिथे हृदय आनंदी असते तिथे आयुष्य सुंदर बनते. आजची गोड बातमी तुझ्या हृदयाला स्पर्श करेल आणि तुझ्या जीवनात नवीन प्रकाश आणेल. ही बातमी तुझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करेल, ज्या अध्यायात तू स्वतःवर अधिक विश्वास ठेवशील आणि प्रत्येक दिवस अधिक उत्साहाने जगशील. आज तुझ्या आयुष्यात अशी गोड बातमी येते आहे जी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला अधिक अर्थ देईल. स्वामी समर्थ म्हणतात 5 मिनिटात तुला आनंद देणारी एक गोड बातमी मिळेल. ही बातमी जितकी साधी दिसते तितकीच ती तुझ्या जीवनात बदल घडवून आणणारी आहे. तुझ्या मनातील चिंतेचे, दुःखाचे, नकारात्मकतेचे सगळे आवरण आता हळूहळू मागे सरकत चालले. तू जेव्हा हे ऐकशील तुझे हृदय आनंदाने भरून जाईल आणि तुझे चेहरा आपोआप हसण्याने उजळून जाईल. ही बातमी फक्त शब्दामध्ये नाही, तर ती तुझ्या अंतर्मनाशी थेट जोडलेली आहे. पण लक्षात ठेव, ही गोड बातमी मिळायला तुझ्या मनात एक गोष्ट असणे आवश्यक आहे, विश्वास. विश्वास असा की स्वामी समर्थ सांगतात ते नक्कीच पूर्ण होईल. तुझ्या जीवनात कितीही अडचणी असल्या, कितीही काळजीचे बंधन असले तरी ते 5 मिनिटातील संदेश तुझ्या जीवनाचा प्रकाश बनवून येईल. आता मन शांत कर, डोळे बंद कर आणि हृदयाने आहे. ही गोड बातमी आहे की तू जे काही मागितले आहेस, जे काही तुझे स्वप्न आहे ते शक्य आहे. तू जेव्हा स्वामी समर्थांच्या नावाने प्रार्थना करतो, तुझे शब्द आणि मनाचे भाव त्यांच्या चरणापर्यंत पोहोचतात आणि जे तुझ्यासाठी मार्ग मोकळा करतात. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आनंद येण्याचा, सुख मिळण्याचा, समृद्धी अनुभवण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार तुझ्यापर्यंत आज पोहोचणार आहे. तू आजपर्यंत कितीही प्रयत्न केला असला तरी काही गोष्टी तुझ्या हातात नाही, हे तुझ्या मनाशी आहे. पण स्वामी समर्थ म्हणतात की जे काही आपल्याला मिळावे असे आहे ते आपल्या कष्टाने, आपल्या हृदयाने, श्रद्धेने, आपल्या धैर्याने नक्कीच येते. हा तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ही गोड बातमी इतकी साधी आहे की तुझे जीवन बदलेल. काही दिवसांपूर्वी जेव्हा तू दुःखी असेल, तुझ्या मनात भीती होती, चिंता होती, अशा वेळी स्वामी म्हणतात की भीतीच्या जागी विश्वास उभा राहा आणि तू पाहशील की सर्व काही तुझ्यासाठी सुलभ होईल. आता ही वेळ आहे की 5 मिनिटानंतर तुला एक असं काही मिळणार आहे
जे तुझ्या जीवनातील अडचणी दूर करेल. तू विचार कर, कितीदा तुला वाटलं असेल की तुझ्या आयुष्यात काही गोड, काही आनंद देणारी घडली पाहिजे, काहीतरी अशा घटना व्हावी की जिचा तुझ्या जीवनावर प्रभाव होईल, जिचा अनुभव घेईल तू हसशील. स्वामी समर्थ म्हणतात की ही वेळ आली आहे. 5 मिनिटात तुला मिळणारी बातमी तुझ्या मनाला हलकी करेल, तुझ्या अंतर्मनाला सुख देईल. हे लक्षात ठेव. हे काही आर्थिक यश किंवा बाह्य गोष्टींचा आनंद नाही, हे तुझ्या अंतरंग आनंदाचा संदेश आहे. तू जेव्हा हसशील, तू जेव्हा मनातून आनंदी होशील, तेव्हा जीवनातील प्रत्येक गोष्टी सोपी वाटेल. स्वामी समर्थ म्हणतात, हसण्याचे क्षण, आनंदाचे क्षण हे खरे धन आहे. आता 5 मिनिटामध्ये तू अनुभवशील की तुझ्या आयुष्यात एक लहानशी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली आहे. ही गोष्ट तुझ्या मनाला शांतता देईल, तुझ्या हृदयाला समाधान. तुला वाटेल, होय, काहीतरी चांगले घडले आहे आणि खरंच घडले आहे. ही बातमी तुझ्या मनाच्या आत एक प्रकाश जाळेल आणि एक तुझ्या ऊर्जात निर्माण करेल, ती तुझ्या आयुष्यात नवीन उमेदाची, नवीन आशा सुरुवात करेल. स्वामी समर्थ म्हणते की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात, संकटे येतात, पण जेव्हा तू श्रद्धा ठेवतोस, तेव्हा तू मनापासून प्रार्थना करतो, तेव्हा ते संकटे फक्त तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी असतात, तुझ्या अपार शक्तीचं जागृत करण्यासाठी असतात. आता तुझ्या जीवनात ती परीक्षा संपत आहे. 5 मिनिटात तुझ्या आयुष्यात एक गोड, सुंदर, आनंद देणारी घटना घडणार आहे. हे लक्षात ठेव. स्वामी समर्थांचा संदेश आहे की या आनंदाच्या क्षणाला तू फक्त बाहेरच्या अपेक्षांमध्ये पाहू नकोस. हा आनंद तुझ्या अंतर्मनात आहे, तुझ्या मनाच्या कृपेत व प्रत्येक कोपऱ्यात पोहोचेल आणि तिथूनच तू प्रत्येक दिवसाचा आनंद अनुभवशील. ही घटना तुझ्या जीवनाला एक नवा रंग देईल, एक नवीन आशा देईल. तुला काही दिवसांपासून वाटत होतं की काहीतरी बदलायला हवं, काहीतरी नवीन घडायला हवं, पण परिस्थिती अशक्य वाटत होती. स्वामी समर्थ म्हणतात की हे शक्य आहे आणि 5 मिनिटांमध्ये बदल तुझ्या जीवनात सुरू होईल. हे फक्त एक छोटीशी घटना असू शकते, कदाचित एखादा फोन कॉल, एखादी एक बातमी, एक व्यक्तीची भेट, पण त्याचा परिणाम तुझ्या आयुष्याला दीर्घकाळ टिकेल. तू जर आतुर असेल तर हसण्याची तयारी कर, आनंद अनुभवाची तयारी कर. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू आनंद अनुभवशील, तेव्हा तुझ्या आसपासची प्रत्येक गोष्ट सुंदर दिसेल. तुझ्या आयुष्यातील अंधार आता मागे सरकतोय आणि प्रकाश येतोय. ही गोड बातमी फक्त तुझ्यासाठी आहे, फक्त तुझ्या हृदयासाठी आहे. कुणीही दुसरा तुझ्या आनंदात सामील नाही होणार आहे. त्यामुळे आता पण तुझी ऊर्जा तुझ्या अंतर्मनातून येते आहे, तुझ्या मनाचा, तुझ्या आत्म्याचा एक शांत, मधुर अनुभव. आणि स्वामी समर्थ म्हणतात की या अनुभवाचा प्रत्येक क्षण तुझ्या जीवनात संपूर्ण आनंदात रूपांतरित होईल. आता तू फक्त 5 मिनिटात वाट पाहतो आहेस, पण हे 5 मिनिटं तुझ्यासाठी जगातील सर्वात मधुर, सर्वात महत्त्वाची वेळ आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चिंतेचा, दुःखाचा भार हलका होईल. आणि हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ म्हणतात की हे वेळ सुरुवात आहे. या गोड बातमीने तुझ्या आयुष्यातील सकारात्मकता वाढेल, आनंदाचे पंख फुटतील. तू हे जाणून घेशील की आनंदाला मिळवायला फार मोठ्या गोष्टींची गरज नाही, साध्या छोट्या क्षणातही जीवनातील खरी गोड बातमी असते. स्वामी समर्थ म्हणतात की तुझ्या जीवनात गोड बातमी येत आहे, ती जरी बाह्यदृष्ट्या लहान असली तरी तुझ्या मनासाठी ती मोठी, सुंदर, आनंदी देणारी आहे. तू जेव्हा हे ऐकशील, तुझ्या हृदयात एक हलकं, गोड गुंज उठेल आणि तिथून सुरू होईल तुझा नवीन प्रवास. हे प्रवास तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस सुंदर बनवेल, प्रत्येक क्षण आनंदी बनवेल. स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंदाचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुझ्यापर्यंत आज पोहोचणार आहे. ही गोड बातमी तुला सांगते, तुझ्या जीवनातले संकट, तुझ्या जीवनातील चिंता हे सगळे आता मागे पडतील. तू अनुभवशील की प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येतो. आणि स्वामी समर्थ म्हणतात की हे फक्त सुरुवात आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक सुखाचा, आनंदाचा, समाधानाचा प्रवास आता सुरू होईल. 5 मिनिटांनंतर तुला कळेल की स्वामी समर्थांची कृपा कशी तुझ्या जीवनात प्रत्यक्ष दिसते. ही कृपा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करेल, प्रत्येक दुःख हलके करेल आणि तुझे हृदय आनंदाने भरून जाईल. तू अनुभवशील की जीवनातील खरी गोड ही साध्या क्षणात, साध्या अनुभवात लपलेली असते. स्वामी म्हणतात की आज तू हा क्षण अनुभवशील. हा अनुभव तुझ्या मनाला, तुझ्या हृदयाला, तुझ्या जीवनाला बदलून टाकेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आता आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा बनेल.
तुझ्या हृदयात नवीन आशा जळेल, नवीन विश्वास जागृत होईल. आता तू 5 मिनिटाची वाट पाहतो आहे, पण हे 5 मिनिटं तुझ्यासाठी सोनेरी क्षण आहेत. स्वामी म्हणतात की जेव्हा तू हा आनंद अनुभवशील, तुझे जीवन आनंदाने भरून जाईल, तुझा चेहरा हसण्याने उजळून जाईल आणि तुझा आत्मा शांततेत भरून जाईल. ही गोड बातमी तुला सांगते की तुझ्या जीवनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. स्वामी म्हणतात की तुला जे काही पाहिजे ते मिळणार आहे. फक्त थोडा वेळ, थोडा विश्वास आणि थोडा श्रद्धा आवश्यक आहे. 5 मिनिटानंतर तुला हे समजेल आणि तुझ्या आयुष्याचा प्रवास आनंदाने सुरू होईल. आपण बघतो ना, आपल्या रोजच्या आयुष्यात किती चिंता, किती त्रास आणि किती समस्याचा अंबार असतो. आपण कामात व्यस्त असतो, घरातील जबाबदारी, आर्थिक ताण, नात्यांचे गुंतागुंती, आपले आरोग्य या सगळ्यामुळे मन आनंदी तंगलेले असते. अशा वेळी स्वामी समर्थांच्या शब्दांनी आपल्याला सांगितलं की थोडा वेळ फक्त शांत व्हा, मन हलकं करा आणि विश्वास ठेवा. ही विश्वासाची शक्तीच आपल्याला त्या गोड बातमीपर्यंत पोहोचवते. स्वामी म्हणतात की आनंदाची ही बातमी नेहमी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही गोष्टीतून मिळत नाही, ही आपल्या आतून येते. जसे पाणी झऱ्यातून वाहते तसे ही गोड बातमी आपल्या मनाच्या खोलीवरून उगवते. काही गोळ्या एक ती आपल्या मनात येते, कधी आपल्या कार्यातून येते, तर काही वेळा ती आनंदी, अनपेक्षित, अज्ञात मार्गाने आपल्या जीवनात येते. आणि जेव्हा ती येते तेव्हा ती आपल्या आयुष्याला एक नवीन अर्थ देते, एक नवीन उमेद देते. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण जेव्हा खूप काळजीत असतो तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या कधीही वेळेत मिळत नाही, पण जेव्हा आपण मन हलकं करतो, आत्मविश्वास ठेवतो आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची प्रतीक्षा करतो, तेव्हा काहीतरी अप्रतिम घडतं. अगदी 5 मिनिटात याच गोष्टीला आपण चमत्कार म्हणतो. आणि हा चमत्कार प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकतो, जोवर विश्वास ठेवतो, जो त्याच्यावर मनाला शांत करतो आणि जो आपल्या स्वामी समर्थांच्या नावाचं स्मरण करतो. हे लक्षात ठेवा, गोड बातमी ही फक्त नेहमीच मोठ्या स्वरूपाची नसते. कधी ती एका छोटासा संदेश असतो, कधी एक हसरा चेहरा असतो, कधी आपल्या आयुष्यात एखादी छोटी पण महत्त्वाची संधी येते. पण ती जिथे येते तिथे आनंदाचा एक ज्वार उभा होतो. त्या आनंदाच्या लहरी आपल्या मनात, आपल्या आत्म्यात, आपल्या कुटुंबात पसरतात. आणि हे स्वामी समर्थ म्हणतात, आनंदाचा प्रवाह सतत चालू ठेवा, कारण तो तुमच्या जीवनात चमत्कार निर्माण करतो. 5 मिनिटांमध्ये मिळणारी ही गोड बातमी आपल्या आयुष्यातील अडचणी, तणाव, दुःख आणि निराशा यांना काही काळ विसरायला होते. तुम्ही बघाल की जणू काही दिवसांचा भार हलका झालाय आणि मनाच्या काही कोपऱ्यातून एक हलकी हसरी उमलते. जणू काही सूर्याच्या किरणाने अंधार दूर झालाय. ही गोड बातमी आपल्या मनाला नवी दिशा देते, नवी आशा देते आणि नव्या प्रेमाची एक सुरुवात करते. स्वामी समर्थांचे शब्द नेहमी आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, जेव्हा आपण मनापासून कोणत्याही गोष्टीचा इच्छा करतो ती पूर्ण होईल. याचा विश्वास ठेवला ते पूर्णत्वास जास्त लवकरच पोहोचते. आणि ही गोड बातमी हीच त्याचा विश्वासाची आहे आणि या आशेची आहे, त्या प्रतीक्षेची परिणती आहे. आपण आपल्या या जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे हे जाणून मनात एक हलकी झुळूक येते, जी आपल्याला सांगते की थांबा 5 मिनिटात फक्त, आणि या आता आनंदाच्या तुमच्या दारी येईल आनंद. तुमच्या जीवनात एखादी छोटी पण महत्त्वाची गोष्ट घडेल. कदाचित एखादा जुना मित्र भेटेल, एखादी अनपेक्षित संधी मिळेल किंवा तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. हे सगळे फक्त त्या विश्वासामुळे शक्य होतं, स्वामी समर्थ आशीर्वादाचा विश्वास. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ही गोड बातमी येते तेव्हा ती आपल्याला केवळ आनंद देत नाही, तर आपल्या जीवनात एक नवीन दिशा आणि ऊर्जा आणते. आपण पूर्वी ज्या गोष्टीकडे निराशेने बघत होतो त्या गोष्टी आता आपल्या एक नवीन संधी देतात. हे फक्त चमत्कार नसून ही स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती आहे. थोडा वेळ फक्त स्वतःसाठी, आपल्या मनासाठी काढा. डोळे बंद करा, श्वास खोल घ्या आणि मनात शांत करा. स्वामी समर्थांच्या नावाचा स्मरण करा, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्या 5 मिनिटांमध्ये येणाऱ्या गोड बातमीसाठी मन उघडा. ती येईल ही खात्री ठेवा. ही बातमी कधी किती मोठी असेल हे महत्त्वाचे नाही, पण तिचा परिणाम तुमच्या जीवनावर होणारा हा मोलाचा आहे. जणू काही अंधाऱ्या रात्रीतून पहाट सुरू झाली आहे. जणू काही आपल्या जीवनाची काळजी आणि दुःखाची सावली दूर होत आहे. आणि ही गोड बातमी तुमच्या मनाला, आत्म्याला आणि जीवनाला नवचैतन्य देईल.
आपल्या जीवनातील गोड बातमी ही नेहमीच आपल्या सभोवतालच्या छोट्या छोट्या घटनांमध्ये लपलेली असते. एखाद्या चांगल्या शब्दाचा अनुभव, एखाद्या व्यक्तीचं सहकार्य, एखाद्या अपत्याचा साधा हसरा चेहरा, हे सारे क्षण आपल्याला इतका आनंद देतात की आपल्याला वाटतं की संपूर्ण जग आपल्याला मुस्कुरात आहे, हलकं हसत आहे. स्वामी समर्थ सांगतात की हे 5 मिनिटे आपल्यासाठी जादूच आहे, फक्त आपण त्याला अनुभवायला हवे. गोड बातमी हे नेहमीच आपल्याला बाह्य वस्तूंपासून नाही तर आपल्या दृष्टिकोनातून मिळते. आपण जेव्हा सकारात्मकतेने विचार करतो, आपली आत्मा शुद्ध ठेवतो आणि श्रद्धा उघडतो, तेव्हा 5 मिनिटात मिळालेली ही आनंदाची अनुभूती आपले मन इतके हलके करते की सर्व चिंता, सर्व त्रास, सर्व ताण जणू विसरले जातात. या अनुभवातून आपल्याला समजते की खात्री एक आनंदी म्हणजे मानसिक आणि आत्मविश्वास, शांती. आणखी एक गोष्ट लक्षात, स्वामी म्हणतात की गोड बातमी ही नेहमीच येते, फक्त तिला स्वीकारायला हवे. आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट अपूर्ण आहे किंवा एखादी गोष्ट इच्छा पूर्ण होणार नाही, पण 5 मिनिटाचा शांत अनुभव आपल्याला शिकवते की ती गोष्ट आधीच आपल्या जीवनात आहे, आपल्याला फक्त तिथे महत्त्व समजायला हवं. जेव्हा आपण या 5 मिनिटात आपल्याला अंतर्मनाशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला समजते की प्रत्येक क्षणात आपल्यासाठी आनंदाची काही ना काही गोष्ट आहे. एखाद्या सूर्याच्या किरणांना अनुभव, एखाद्या झाडाच्या सावलीत बसून श्वास घेणे, एखाद्या प्रिय व्यक्तीचे स्मृत, हे सगळं 5 मिनिटात गोड बातमी बनतं. आणि या गोड छोट्या आनंदाच्या क्षणामुळे आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडतो. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा आपण गोड बातमीची अपेक्षा ठेवतो तेव्हा ती नक्कीच येते, पण ती येण्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे, पूर्ण विश्वास. आपल्याला विश्वास ठेवायला हवं की 5 मिनिटात मिळालेला अनुभव आपल्यासाठी गोड, सुखद आणि आनंददायी असेल. आणि या अनुभवातून आपल्याला समजते की जीवनाचे सौंदर्य हे बाह्य वस्तूमध्ये नाही तर आपल्या अंतर्मनात आहे. आणि मग अचानक 5 मिनिटात तो क्षण येतो, एखादी बातमी, एखादी अनुभव किंवा एखादे स्मरण, हे जे आपल्या मनाला इतका आनंद देते की आपल्याला वाटतं की संपूर्ण आयुष्य सुंदर आहे. या 5 मिनिटात मिळालेल्या गोड बातमीला आपल्याला शिकवते की जीवनातील आनंद ही फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर आपल्या रोजच्या छोट्या क्षणांमध्ये दडलेली आहे. स्वामी म्हणतात की जेव्हा तू हृदयाने विश्वास ठेवतो तेव्हा तुझ्याकडे त्याचे आशीर्वाद नक्की येत आहे. आजची ही बातमी तुझ्या आयुष्यातील एक नवीन प्रकाशाचे चिन्ह ठरेल. ती तुला आठवण करून देईल की आपण जे काही करतोय त्यात सदैव यशाची शक्यता असते, फक्त आपल्याला थोडं संयम बाळगावा लागतो. ही बातमी तुझ्या मनात आनंद, शांतता आणि समाधान याचे मिश्रण निर्माण करेल. कधीकधी आपण जीवनात इतके विचार करतो की हृदयाचे संकेत एक आपल्याला ऐकायला मिळत नसतात. आपण त्याला हृदयाला थेट ही गोड बातमी पोहोचेल आणि तू स्वतःला धन्य समजशील. आजच्या या आनंदाच्या क्षणात तुला जाणवेल की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर घडते. जरी काल काही हरवले असेल तरी आज तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. ही बातमी तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल आणि तुला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. स्वामी म्हणतात की जीवनात संकट येणे सामान्य आहे, पण त्या संकटामुळेच आपण मजबूत होतो. आजची ही गोड बातमी तुला शिकवेल की प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक शहाणपणा बनवते. ही बातमी फक्त आनंद देण्यापुरतीच नाही तर तुझ्या आयुष्यातील निर्णयावर सकारात्मक परिणाम करेल. तू जाणशील की आयुष्य सुंदर आहे पण आणि प्रत्येक दिवस आपल्याला नवीन संधी देते. स्वामी म्हणतात की जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपले जीवन स्वतःच बदलते. आज तुझ्या मनात अशी शांती आणि समाधान येईल की तू प्रत्येक क्षणाचे एक मूल्य जाणवू शकेल. त्यामुळे ही गोड बातमी तुला आठवण करून देईल की आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नाही तर प्रत्येक क्षणात आनंद शोधण्याची कला आहे. स्वामी म्हणतात की जेव्हा आपण कृतज्ञतेने जगतो तेव्हा आयुष्य अधिक सुंदर होते. आजची ही बातमी तुला शिकवेल की ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्यासाठी कृतज्ञ राहणे तेव्हा महत्त्वाचे आहे. ही कृतज्ञता तुला आयुष्यातील प्रत्येक क्षण अधिक आनंददायक बनवेल. ही गोड बातमी तुझ्या आयुष्यात एक नवीन उमेद निर्माण करेल. तुला जाणवेल की तू सक्षम आहेस, तू समर्थ आहे, तुझ्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. स्वामी म्हणतात की श्रद्धा, विश्वास आणि मेहनत हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आज तुझ्या मनाला आणि तुझ्या हृदयाला असा आनंद मिळेल की तू अजून आयुष्याबद्दल अधिक उत्साही होशील. ही बातमी तुला आठवण करून देईल की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक भेट ही अनमोल आहे. तुझ्या आयुष्यात
ही गोड बातमी येऊन तुझ्या मनातील भीती, चिंता आणि संदेह दूर करेल. तू स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवशील आणि प्रत्येक अडचण तुला लहान वाटू लागेल. स्वामी म्हणतात की जेव्हा मन शांत असते तेव्हा संकटही सोपे वाटते. आज तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ही गोड बातमी तुला शिकवेल की आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर होते आणि प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. ही बातमी तुला फक्त आनंद देणार नाही तर तुझ्या मनातील आत्मविश्वास आणि हिंमत देखील वाढवेल. तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक संकट पार करणे शक्य आहे आणि प्रत्येक प्रयत्नाला नक्कीच फळ मिळते. स्वामी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असे क्षण येतात जेव्हा सर्व काही बदलते. आज तुझा असा दिवस आहे. ही गोड बातमी तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आणि तू त्याचा अनुभव आत्मविश्वासाने घेणार आहे. ही गोड बातमी तुला सांगते की तुझ्या जीवनात जे काही अपेक्षित आहे ते निश्चितच येईल आणि काही गोष्टी तुझ्या हातात नसल्या तरी स्वामी म्हणतात की तुझ्या श्रद्धा आणि तुझ्या मनापासून केलेली प्रार्थना कधी ते वाया जात नाही. जे काही तुला हवे आहे ते तुझ्या आयुष्यात नक्की येईल. तू जरी आज चिंतेत असला तरी ही गोड बातमी तुझ्या मनाला शांतता देईल. स्वामी म्हणतात की जेव्हा तुझ्या मनात विश्वास असेल की आणि तुझ्या हृदयात श्रद्धा असेल तेव्हा मनातील जगातील कोणतीही गोष्ट अडचण तुझ्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही. तुझ्या आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण येतील आणि तू स्वतःच हे अनुभवशील. प्रत्येक दिवशी आपल्याला जीवनात काहीतरी चांगले घडत असतं आणि आजचा दिवस तसाच. या 5 मिनिटामध्ये तुला मिळणारी ही गोड बातमी तुला इतकी प्रेरणा देईल की तू भविष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने जगायला सुरुवात करशील. आता तुझ्या मनाला ठराविक धैर्य, ठराविक आत्मविश्वास प्राप्त होईल. तुला जाणवेल की तू एकटाच नाही. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग दाखवत आहे. ती भावना तुझ्या हृदयाला इतकी ऊर्जा देईल की तू प्रत्येक क्षणाला नवा अर्थ देण्यास तयार होशील. ही गोड बातमी फक्त आनंद देणार नाही तर तुझ्या आयुष्यात नवा विश्वास आणि आनंद देखील देणार निर्माण करणारी आहे. तुझे मन आधीपेक्षा अधिक स्पष्ट, अधिक स्थिर होईल. तुझा आत्मविश्वास, भीती, चिंता, ताण आणि दबावाचा याचा भार हलका होईल. स्वामी म्हणतात की जेव्हा मन शांत होते तेव्हा आयुष्य सुंदर दिसते आणि प्रत्येक गोष्ट योग्य मार्गाने घडते. तुझ्या आयुष्यातील ही गोड बातमी तुला शिकवते की काही अशक्य नाही. जेव्हा तुला विश्वास असेल, तेव्हा तुझे हृदय प्रामाणिक असेल, तेव्हा प्रत्येक स्वप्न, प्रत्येक इच्छा, प्रत्येक लक्ष तुझ्या हातात येईल. तुझ्या जीवनात या गोड बातमीने नवा प्रकाश, नवा उत्साह निर्माण केला आहे आणि तो प्रकाश तुझ्या आयुष्याला उजळवेल. गोड बातमी ही नेहमी मोठ्या स्वरूपात नसते. कधी ती एका छोटी हसरी भेट असते, कधी एखादी अनपेक्षित संधी असते, तर ती कधी मनाला हलकं करणारा एखादा शब्द असतो, पण तिचा परिणाम प्रचंड असतो. तुझ्या मनाला ऊर्जा, अभ्यास, आत्मसात, आनंद आणि आयुष्याला नवी दिशा देते. स्वामी म्हणतात की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाची सुरुवात ही आपल्या मनाच्या गाभेतून होते. या गाभ्यात जेव्हा आपण शांती ठेवतो तेव्हा चमत्कार एक उगम घेतात आणि हेच चमत्कार आपल्याला गोड बातमी देतात. जेव्हा आपण विचार करतो किती वेळा आपल्याला वाटतं की काही ठीक होत नाही आहे आणि मग अचानक एखादी गोष्ट घडते, जणू काही स्वर्गीय शक्तीने मार्गदर्शन केले. ही गोड बातमी फक्त तात्पुरती आनंद देणारी नाही, ती मनाला स्थिरता करते. तुझ्या आयुष्यातील अडचणी, ताण, चिंता सगळं हळूहळू मागे पडतं, मन हलकं होतं आणि आत्मा एक नवा उत्साह घेऊन नुकवतं. आता लक्षात घ्या, ही गोड बातमी ही फक्त एखाद्या प्रसंगापुरती मर्यादित नाही, ती आपल्या दैनंदिन आयुष्यात येऊ शकते. एखाद्या मित्राच्या स्मितातून, एखाद्या कामाच्या यशातून किंवा कुटुंबातील लहान आनंदाच्या क्षणातून. आणि जेव्हा तुम्ही ती अनुभवता तेव्हा हृदयात एक अनमुक्त आनंद उमलतो, जणू काही तुम्ही आयुष्याच्या सुंदरतेला पाहत असता. जो आनंद शोधतो तो आनंद कधीच संपत नाही. आणि खरंच या 5 मिनिटात आपल्याला फक्त एक अनुभव मिळतो, पण तो अनुभव आपल्याला संपूर्ण दिवस, कधी आयुष्यभर आनंद देऊ शकतो. एखाद्या झऱ्याच्या पाण्याचा आवाज ऐकणे, एखाद्या फुलाचा सुगंध अनुभवणे, एखाद्या मित्राचा सरळ संदेश, हे सगळे क्षण आपल्याला गोड बातमी देतात. फक्त आपण त्यांना पाहायला शिकले पाहिजे. आपण अनेक आपल्या आयुष्यातील आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये शोधतो, पैसा, मान, प्रतिष्ठा, नोकरी, बडबड. पण स्वामी समर्थ सांगतात की खरा आनंद आपल्या अंतर्मनात आहे, आपल्या हृदयात आहे. जर आपण 5 मिनिटं
फक्त आपल्या अंतरात्म्याशी संपर्क साधला, आपल्या मनात शांत केले आणि फक्त विश्वास ठेवला तर आपल्याला गोड बातमी मिळते. ती आपल्या बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही, ती आपल्या आतल्या प्रेमात विश्वास आणि शांततेत आहे. ही गोड बातमी आपल्या जीवनाला नवीन अर्थ देते. ही जी आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षणात सुंदरता आहे, प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. आपण जर या छोट्या क्षणांना ओळखायला शिकलो, या 5 मिनिटांमध्ये अनुभवलेला आनंद आपल्या आयुष्यभर प्रेरणा देतो. आम्ही म्हणतात हा संदेश इतका साधा पण गहन आहे की तो आपल्या हृदयाला सगळ्यात जवळून स्पर्श करतो. तो म्हणतो, तुझी गोड बातमी फक्त तुला मिळणार नाही, ती तुला अनुभवायला मिळेल. आपल्या फक्त एक अनुभवायला शिकायला हवे आणि या अनुभवातून आपल्याला समजते की जीवनात खरी गोड बातमी ही सतत येत राहते. फक्त आपण ती अनुभवायला तयार असला हवं पाहिजे. 5 मिनिटाचा हा अनुभव आपल्याला शिकवतो की जीवनातील आनंद ही मोठ्या गोष्टीपासून नाही, तर आपल्या दृष्टिकोनातून येते, आपल्या अंतर्मनाच्या शुद्धतेतून येते. जो आपण आपल्या अंतर्मनाला शांत करतो, आपल्या हृदयाला विश्वासाने भरतो आणि प्रत्येक क्षणाला महत्त्व देतो, तेव्हा गोड बातमी आपल्यासाठी स्वाभाविकपणे उघडते. आणखी गोष्ट लक्षात ठेवा, गोड बातमी ही फक्त काही वेळेची प्रेरणा नाही आहे, ती आपल्याला आयुष्यभर बदल घडवू शकते. जो आपण या 5 मिनिटात आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांना महत्त्व देतो, तेव्हा आपल्याला समजते की आयुष्य इतके जटिल नाही, तर तसेच खूप मोठे सुंदर आहे. आपल्याला फक्त मन उघडायला हवे, विश्वास ठेवायला हवा आणि आनंद अनुभवायला हवा. तुझ्या आयुष्यात आज जे काही घडणार आहे ते तुला आत्मविश्वास देईल. तू जाणशील की प्रत्येक प्रयत्नाला एक दिवस नक्की फळ मिळते आणि प्रत्येक संकट आपल्याला मजबूत बनवते. स्वामी म्हणतात की श्रद्धा आणि विश्वास ठेवले की आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहज पार करता येतो. ही गोड बातमी तुला शिकवेल की जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. कधीकधी आपल्याला जे घडते ते आपल्या अपेक्षेनुसार नसते, पण त्यातही एक गुप्त आनंद दडलेला असतो. आज तुझ्या आयुष्यात येणारी ही गोड बातमी तुला हाच आनंद अनुभवायला लावेल. आम्ही म्हणतात की जेव्हा आपण मनापासून एखादी चांगली आनंदी होतो, तेव्हा आपण केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी आनंद निर्माण करतो. आज तू हा आनंद अनुभवशील की तो आनंद तुझ्या कुटुंबात, तुझ्या प्रेमात, तुझ्या मित्रांमध्ये, आसपासच्या लोकांमध्ये पसरवशील. आजची ही बातमी तुझ्या मनात शांती आणि समाधान भरून टाकेल. कधीकधी आपल्याला वाटते की आयुष्य कठीण आहे, पण स्वामी समर्थ म्हणतात की प्रत्येक कठीण क्षणात काहीतरी सुंदर दडलेले असते. ही बातमी तुला हे शिकवेल आणि तुझ्या मनाला हलकेपणा देईल. तुझ्या हृदयात आज एक नवी जागा उभरेल आणि स्वामी म्हणतात की ती जेव्हा विश्वास आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतं आणि तुला या चमत्काराचा अनुभव मिळणार आहे आणि तो अनुभव तुझ्या मनात आनंदाचे फूल उमलवेल. ही बातमी तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणेल. तू जाणशील की ही तुझ्या मेहनतीचा आनंद आणि तुझ्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल आणि प्रत्येक गोष्ट जशी व्हायला हवी तशीच घडते. स्वामी म्हणतात की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते, फक्त थोडा संयम ठेवावा लागतो. आज तुझ्या आयुष्यात एक अशी गोड बातमी मिळणार आहे जी तुझ्या मनातील चिंता, भीती आणि शंका दूर करेल. तू स्वतःला अधिक समर्थ आणि सक्षम जाणशील. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मनात शांतता असते तेव्हा आयुष्य खूप सुंदर बनते आणि संकटही सहज वाटते. ही आता गोड बातमी तुला शिकवेल की प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. कधीकधी आपण कालच्या चुका किंवा अडचणींमध्ये इतके अडकतो की आजचा आनंद अनुभवता येत नाही. आज तुला समजेल की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्यात आनंद शोधणे शक्य आहे. स्वामी म्हणतात जेव्हा की तू आनंदी राहतो तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुलभ होते. आजची गोड बातमी तुला आत्मविश्वासाला बळ देईल आणि तुझ्या मनात अशी ऊर्जा निर्माण करेल की तू प्रत्येक अडचण पार करू शकशील. तुझ्या हृदयात ही गोड बातमी येऊन तुला नवीन प्रेरणा मिळेल. तू जाणशील की आयुष्य सुंदर आहे आणि प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. स्वामी म्हणतात की ही श्रद्धा आणि विश्वास ठेवल्यास जीवनातील प्रत्येक अडथळा साधारण वाटतो आणि प्रत्येक यश निश्चित होते. आज तुला मनात अशी शांती आणि समाधान येईल की तू आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकशील. ही गोड बातमी तुला आठवण करून देईल की आयुष्य म्हणजे फक्त धावपळ नाही, तर प्रत्येक क्षणात आनंद शोधण्याची कला आहे. 5 मिनिटामध्ये तुला मिळणारी ही बातमी इतकी साधी दिसली तरी तिचा प्रभाव तुझ्या आयुष्यात खोलवर जाणार आहे. तुझ्या हृदयाला हे अनुभव समाधान मिळेल, तुझ्या मनाला हे अनुभवून तुला नवा उत्साह मिळेल
स्वामी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अशी छोटी गोड बातमी येते जी मोठा बदल घडवून आणते. तुला हे जाणवेल की आयुष्यातील प्रत्येक संकट तात्पुरते असते. तेव्हा तुझ्या मनात विश्वास असतो आणि तुझ्या हृदयात श्रद्धा असते, तेव्हा संकटे फक्त मार्गदर्शक ठरतात. आजची ही गोड बातमी तुझ्या एक शिकवते की प्रत्येक अडचण तुझ्या सामर्थ्याला वाढवते आणि प्रत्येक धक्का तुझ्या जीवनातील नवा मार्ग उघडतो. तुझ्या आयुष्यात आज एक नवीन आनंद, नवीन प्रेरणा, नवीन आशा येत आहे. ही गोड बातमी तुला फक्त हसवणार नाही, तर तुझ्या मनातील आत्मविश्वास जागवणार आहे. स्वामी म्हणतात की जेव्हा मन शांत असतं तेव्हा हृदय विश्वासाने भरलेलं असतं. जेव्हा जीवन सुंदर दिसतं तेव्हा प्रत्येक गोष्ट योग्य मार्गाने घडते. ही गोड बातमी तुला सांगते की तुला तुझ्या जीवनातील प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक अपेक्षा पूर्ण होऊ शकते. फक्त थोडा वेळ, थोडा विश्वास आणि थोडं श्रद्धा आवश्यक आहे. 5 मिनिटांनंतर तुझ्या जीवनात नवा प्रकाश येईल, नवा उत्साह जागृत होईल आणि नवीन हृदय एक आनंदाने भरून जाईल तुझं. स्वामी म्हणतात की ज्या आनंदाच्या क्षणाला तू फक्त बाहेरील अनुभवून म्हणून नको पाहूस. हा आनंद तुझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचत जाईल, तुझ्या जीवनात स्थायिक होईल आणि तिथून तू प्रत्येक दिवसाचा आनंद अनुभवशील, प्रत्येक क्षणाचं सुख अनुभवशील. ही गोड बातमी तुझ्या जीवनाला नवा अर्थ देईल, नवीन दिशा देईल. ही बातमी कधी येईल, कुठून येईल हे माहीत नसतं, पण जेव्हा ती येते तेव्हा तिचा अनुभव इतका गोड असतो की तो आठवणीमध्ये कायम राहतो. कधी कधी ती एक हसरी भेट असते, कधी एखादा आनंददायी संदेश, तर कधी आपल्या मेहनतीचा यश मिळणे. पण प्रत्येक प्रसंग आपल्याला सांगतो विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि जीवनावर प्रेम करा. स्वामी समर्थांचे हे शब्द आपल्याला मनात खोलवर उतरतात. आनंदाच्या क्षणाची प्रतीक्षा करा, कारण प्रत्येक क्षणात चमत्कार लपलेले आहेत आणि या चमत्काराला अनुभवण्यासाठी काही विशेष करणे आवश्यक नाही. फक्त हृदय उघडा, मन शांत ठेवा आणि विश्वास ठेवा. तुम्ही पाहाल की या 5 मिनिटांमध्ये असलेली गोड बातमी तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करते. जणू काही एक हलका प्रकाश आपल्या जीवनात पसरतो आणि हा प्रकाश फक्त तुमच्यासाठी नाही, तर तो तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या नात्यांसाठी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी आनंद घेऊन येतो. ही गोड बातमी एक छोटासा प्रसंग असला तरी तिचा प्रभाव प्रचंड असतो. ती आपल्याला शिकवते की आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा अनुभव महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षणाला स्वीकारण्याची कला शिकायला हवी. जेव्हा आपण हे शिकतो तेव्हा जीवन सहज आणि सुंदर बनतं. ज्या मनात विश्वास आणि प्रेम आहे त्या मनाला गोड बातमी आपोआप सापडते. आपण जेव्हा आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहतो, मन शांत करतो आणि प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजतो, तेव्हा अचानक एखादी छोटी गोष्ट आपल्याला इतका आनंद देते की आपण स्वतःला ते विसरून जातो. एखाद्या मित्राचा साधा संदेश, एखाद्या अपत्याचा हसरे डोळे, एखाद्या झऱ्याचा आवाज ऐकणे, हे सारे क्षण 5 मिनिटाचा गोड बातमी बनतात. आपल्या जीवनातील खरा आनंद हे नेहमीच आपल्या आत असतो, बाहेरच्या परिस्थितीवर नाही. आपण जेव्हा 5 मिनिटं फक्त आपल्या मनावर लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या हृदयात विश्वास आणि प्रेम भरतो, तेव्हा आपल्याला गोड बातमी मिळते. या अनुभवातून आपल्याला समजते खरा आनंद म्हणजे मानसिक शांती, आत्मविश्वास आणि प्रेमाची अनुभूती. 5 मिनिटाचा हा अनुभव आपल्याला शिकवतो की जीवनातील आनंद मोठ्या गोष्टींपासून नाही, तर आपल्या दृष्टिकोनातून आणि आपण त्या अंतर्मनाच्या श्रद्धेतून येते. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला शांत करतो, आपल्या हृदयाला प्रेमाने भरतो आणि प्रत्येक क्षणाला अनुभवायला तयार होतो, तेव्हा गोड बातमी आपोआप आपल्या जीवनात येते. स्वामी समर्थ सांगतात की गोड बातमी नेहमी येते, फक्त तिला अनुभवायला शिका. आपण कितीही धावपळ, चिंता किंवा तणावात असलो तर या 5 मिनिटात जर आपण मन शांत केले, आपले हृदय उघडले आणि मन फक्त विश्वास ठेवला, तर आपल्या लक्षात येतं की जीवनात गोड बातमी ही नेहमीच आहे. ती फक्त आपल्याला पाहायला हवी. ही गोड बातमी आपल्याला शिकवते की जीवनातील आनंद ही मोठ्या गोष्टीतून नाही, तर आपल्या जीवनातील छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेली आहे. एखाद्या झऱ्याच्या पाण्याचा आवाज ऐकणे, एखाद्या फुलाचा सुगंध ऐकणे, एखाद्या प्रिय व्यक्तीचा हसरा चेहरा दिसणे, हे सारे क्षण आपल्याला इतका आनंद देतात की आपल्याला वाटते हेच खरंच जीवन आहे. आज तुझ्या आयुष्यातील गोड बातमी तुला आत्मविश्वास देईल की जाणशील की प्रत्येक प्रयत्नाचे फळ मिळते आणि प्रत्येक संकट आपल्याला अधिक सामर्थ्यशाली बनवतं. स्वामी सांगतात की श्रद्धा ठेवणाऱ्या आयुष्यात सुसंग आणि यशस्वी होते. ही बातमी तुला शिकवेल की प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येते. कधी कधी आपण आपल्याला अतिविचारांमध्ये इतके गुंततो की त्या इतक्या क्षणाला आनंदाचे क्षण अनुभवता येत नाही.
पण आज तुझ्या आयुष्यात येणारी ही गोड बातमी तुला हे शिकवेल की प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्यात आनंद शोधणे आवश्यक आहे. जेव्हा आपण मनापासून आनंदी राहतो तेव्हा आपण इतरांसाठी आनंद निर्माण करतो. आज तू हा आनंद अनुभवशील आणि तो आनंद तुझ्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि आसपासच्या लोकांमध्ये पसरवशील. आता आपल्या हृदयात एक नवीन उमेद जागृत होईल. ही गोड बातमी तुला शिकवेल की प्रत्येक संकट पार करण्याची ताकद तुझ्या आतल्या आत्म्यात आहे. स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा आणि विश्वास ठेवले की प्रत्येक अडथळा सहज पार केला जातो आणि प्रत्येक यश निश्चित होते. ही बातमी तुझ्या आयुष्यातील एक नवीन प्रकाशाचे चिन्ह ठरले आहे. तू जाणशील की प्रत्येक मेहनतीला आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळते आणि आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जशी व्हायला हवी तशीच होते. स्वामी सांगतात की प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते, फक्त थोडा संयम बाळगावा लागतो. आज तुझ्या आयुष्यात आलेली ही गोड बातमी तुझ्या मनातील चिंता, भीती आणि शंका दूर करेल. तू स्वतःला अधिक समर्थ आणि सक्षम जाणशील. स्वामी म्हणतात की जेव्हा मनात शांतता असते तेव्हा आयुष्य सुंदर बनते आणि संकटही सहज वाटते. ही गोड बातमी तुझ्या मनाला शिकवेल की प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. कधी आपण आपल्या चुका किंवा अडचणीमध्ये इतके अडकतो की आपण आजचा दिवस आनंदात अनुभवता येत नाही. आज तुला समजेल की प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्यात आनंद शोधणे शक्य आहे. स्वामी म्हणतात की जेव्हा तू आनंदी राहतोस तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुलभ होते. आजची गोड बातमी तुझ्या आत्मविश्वासाला बळ देईल आणि तुझ्या मनात अशी ऊर्जा निर्माण करेल की तू प्रत्येक अडचण पार करू शकशील. आज तुझ्या आयुष्यातील येणारी ही गोड बातमी तुझ्या आत्मविश्वासाला, तुझ्या इच्छाशक्तीला आणि तुझ्या मेहनतीला योग्य बळ देईल. स्वामी म्हणतात की जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा संपूर्ण जग आपल्याला साथ देतो. ही गोड बातमी तुझ्या मनात नवी उमेद आणि नवीन उत्साह निर्माण करेल. तू जाणशील की आयुष्य सुंदर आहे आणि प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. आज तुझ्या आयुष्यात आलेली ही बातमी तुझ्या मनातील आनंदाचं फूल फुलवेल. स्वामी म्हणतात की जेव्हा आपण मनापासून कृतज्ञ राहतो तेव्हा आयुष्य अधिक सुंदर होते. आजची बातमी तुला शिकवेल की ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्यासाठी कृतज्ञ राहणे किंवा महत्त्वाचे आहे. ही कृतज्ञता तुला आयुष्यातील प्रत्येक क्षण अधिक आनंददायी बनवेल. ही गोड बातमी तुला सांगते की जीवनातल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधता येतो. काही वेळा आपण ते पाहत नाही कारण आपले मन चिंता आणि दुःखाने भरले असते. आपण स्वामी म्हणतात की जेव्हा तू हृदयाने ऐकतो, मनाने श्रद्धा ठेवतो तेव्हा प्रत्येक क्षण आनंद देऊ शकते. आज तुझ्या जीवनात हा क्षण आला आहे. तुझ्या हृदयात एक हलके गोडी गुंज उठेल, जणू काही पंख आपल्या मनावर उघडले आहे. तू अनुभवशील की जीवनातल्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद लपलेला आहे. स्वामी म्हणतात की प्रत्येक छोटा आनंद तुझ्या जीवनातल्या मोठ्या आनंदाचे बीज आहे. आजची गोड बातमी हे बीज तुझ्या हृदयात रुजवणार आहे. तू कदाचित वाट पाहत असशील की खरंच घडेल का. स्वामी म्हणतात की जेव्हा मन प्रामाणिक आणि श्रद्धेने भरले असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट शक्य आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक जे काही स्वप्ने आहेत, ते काही इच्छा आहेत, ते सगळ्या पूर्ण होऊ शकतात. 5 मिनिटानंतर तुला हे स्पष्टपणे जाणवेल. ही गोड बातमी तुझ्या जीवनात फक्त आनंदाचं कारण नाही आहे, तर तुझ्या आत्मविश्वासाचं आणि तुझ्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. तू अनुभवशील की आयुष्यातील प्रत्येक अडचण तात्पुरती आहे आणि ती फक्त तुला अधिक सक्षम बनवायसाठी आली आहे. स्वामी म्हणतात की जेव्हा तू धैर्याने आणि श्रद्धेने वागतो तेव्हा प्रत्येक संकट तुझ्या मार्गातल्या नवीन अवसरात बदलते. तुझ्या हृदयातील चिंता, तुझ्या मनातील ताण आणि तुझ्या आयुष्यातील भीती हळूहळू दूर होत चालली आहे. 5 मिनिटात मिळणारी गोड बातमी तुला दाखवेल की जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत, योग्य मार्गाने घडते. स्वामी म्हणतात की जेव्हा तू आनंदाच्या लहान क्षणांना अनुभवत घेऊ शकतो तेव्हा आयुष्य सुंदर आणि साधे वाटते. गोड बातमी तुला सांगते की तू एकटा नाहीस आहे. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे आणि तुझ्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यास मार्गदर्शक आहे. प्रत्येक दिवसाच्या संघर्षात, प्रत्येक अडचणी तुला सोबत असलेली शक्ती तुला नवा आत्मविश्वास देईल. तू अनुभवशील की आयुष्यातील आनंद ही फक्त बाहेरील गोष्टीवर अवलंबून नसते, तो तुझ्या अंतर्मनाच्या शांततेत आहे, तुझ्या मनाच्या श्रद्धेत आहे. आणि स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तू मनापासून प्रार्थना करतो आणि तुझ्या आत्म्याशी संवाद साधतो तेव्हा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक इच्छा साकार होऊ लागते. ही गोड बातमी तुला सांगते की तुला जीवनात प्रकाश देतो आहे. या 5 मिनिटांमध्ये तुझ्या आयुष्यातील नवा आनंद, नवा उत्साह आणि नवा आत्मविश्वास जागृत होईल. स्वामी म्हणतात की प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन येते.
आणि आजचा दिवस तुझ्यासाठी तोच दिवस आहे. आपण बघतो जीवनात किती वेळा आपल्याला वाटतं की सर्व काही अपयशी झाले आहे, सगळं अंधारमय आहे आणि काही बदलणार नाही आहे. पण स्वामी समर्थांचे हे शब्द आपल्याला आठवण करून देतात की अगदी अंधाऱ्या काळातही प्रकाशाची किरणं येतात. फक्त त्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबून विश्वास ठेवावा लागतो, हृदय उघडावं लागतं आणि स्वामी समर्थांच्या नावाचं स्मरण करावं लागतं. ही गोड बातमी कधी कुठूनही येऊ शकते. कधी ती एखाद्या प्रेमळ शब्दातून येते, कधी एखाद्या अपेक्षितही संधीच्या रूपात, तर कधी आपल्या मेहनतीचे फळ मिळून येते. पण स्वामी तिचा परिणाम नेहमीच साकार करतात. तो मन आनंदाने भरते, आत्मा हलकासा होतो आणि जीवनाचं नवीन उमेद उगवते. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा मन शांत असते तेव्हा देव आपल्याशी बोलतो आणि जेव्हा तो बोलतो तेव्हा गोड बातमी येते. हे खरी आहे. मन शांत असताना आपल्या लक्षपूर्वक आयुष्याकडे पाहतो, छोट्या गोष्टींतही आनंद शोधतो आणि मग आपल्याला अनुभवता येतो ही आनंद ही नेहमी मोठ्या घटनांमध्ये नसते. ती आपल्या मनाच्या गाभ्यात, आपल्या हसण्यात, आपल्या प्रेमळ विचारात आणि आपल्या छोट्याशा यशात लपलेली असते. ही गोड बातमी आपल्याला शिकवते की जीवनात प्रत्येक क्षण महत्त्वाचा, प्रत्येक अनुभव, प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद हेच खरेच संपत्तीचे खजिने आहेत. आणि जेव्हा आपण या गोष्टी समजतो, जीवनात सुंदर बनतं. स्वामी समर्थांचे शब्द आपल्याला सांगतात की विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणात गोड बातमी शोधत राहा. स्वामी म्हणतात, जो मन एक गोड बातमी ओळखतो त्याचं जीवन सुंदर होते. आपण जेव्हा आपल्या मनात एक शांत करतो, त्याच्या प्रेमाने भरतो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देतो, तेव्हा अचानक एखादी साधी गोष्ट आपल्याला इतका आनंद देते की आपले हृदय भरून येते. एखाद्या मित्रा हसरा चेहरा, एखाद्या आपत्याचे प्रेमळ डोळे, एखाद्या झऱ्याचा आवाज येणे, हे सगळे 5 मिनिटाचा एक गोड बातमीचं बनतात. आपल्या जीवनातील खरा आनंद कधी बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. तो आपल्या अंतर्मनाच्या श्रद्धेत, आपल्या हृदयाच्या प्रेमात आणि आपल्या विश्वासात आहे. आपण या 5 मिनिटात मन शांत करतो, त्या प्रत्येक श्वासाला अनुभवतो आणि प्रत्येक विश्वास ठेवतो की काहीतरी चांगलं होणार आहे, तेव्हा ती गोड बातमी आपोआप आपल्या जीवनात येते. 5 मिनिटाचा हा अनुभव आपल्याला शिकवतो की जीवनातील आनंद मोठ्या गोष्टीपासून नाही, तर आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या अंतर्मनाच्या श्रद्धेतून येतो. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला शांत करतो, आपल्या हृदयांना प्रेम भरतो आणि प्रत्येक क्षणाला अनुभवायला तयार होतो, तेव्हा गोड बातमी आपल्याला स्वाभाविकपणे उघडते. स्वामी म्हणतात की गोड बातमी नेहमी येते, फक्त तिला अनुभवायला शिका. आपण किती धावपळ, चिंता किंवा तणावात असलो तरी या 5 मिनिटात जर आपण मन शांत केले, आपले हृदय उघडले आणि फक्त विश्वास ठेवला, तर आपल्याला लक्ष येते की जीवनात गोड बातमी ही नेहमीच आहे. ती फक्त आपल्याला पाहायला हवी. ही गोड बातमी आपल्याला शिकवते की जीवनातील आनंद हे मोठ्या गोष्टींपासून नाही, तर आपल्या जीवनातील छोट्या क्षणांमध्ये दडलेले आहे. एखाद्या झऱ्याच्या पाण्याचा आवाज ऐकणे, एखाद्या फुलाचा सुगंध ऐकणे, हे तर खरंच जीवन आहे. या क्षणाचा आनंद घ्या. आज तुला जाणवेल की आयुष्यात प्रत्येक क्षण अनमोल आहे. स्वामी सांगतात की आपण जेव्हा प्रत्येक क्षणात आनंद शोधतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील सुंदर बनते. ही गोड बातमी तुला आठवण करून देईल की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक क्षणातून तू काहीतरी शिकतोस. ही गोड बातमी तुला आत्मविश्वास देईल की जणू काही तू हे जाणशील की तुला मिळालं आहे ते तुझ्या मेहनतीचं फळ आहे. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा श्रद्धाने विश्वास असतो, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक अडथळा सहज पार केला जातो. आजची बातमी तुझ्या मेहनतीला योग्य मान्यता देईल. आज तुझ्या आयुष्यात येणारी ही बातमी फक्त तुझ्यासाठी नाही, तुझ्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि आसपासच्या लोकांसाठी आनंद घेऊन येईल. जेव्हा एक व्यक्ती आनंदी असतो, तेव्हा तो आनंद इतरांवरही पसरतो. आज तो आनंद अनुभवशील, तू सर्वत्र पसरवशील. स्वामी सांगतात की जेव्हा मन शांत असते, तेव्हा संकटही सोपे वाटते. आज ही गोड बातमी तुझ्या मनात अशी शांती निर्माण करते की तू प्रत्येक गोष्ट अधिक स्पष्ट पाहू शकतो आणि तुझ्या मनातील भीती, चिंता आणि संदेह दूर होतील. तुझ्या हृदयात आनंदाची भरभराट होईल. ही बातमी तुला शिकवेल की जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर होते. कधी आपण घाईने निर्माण केलेलं आपण जर तुला समजेल की संयम बाळगणे किती महत्त्वाचे. स्वामी सांगतात की संयम ठेवणे ही प्रत्येक गोष्ट आपोआप योग्य मार्गाने घडते. आज तुझ्या मनात नवीन ऊर्जा, नवीन उत्साह निर्माण होईल. ही गोड बातमी तुला सांगेल की तू सक्षम आहे, तू समर्थ आहे आणि जे काही तुला हवे आहे ते तू मिळवू शकतेस. एक स्वामी म्हणतात की ही श्रद्धा आणि तुझ्या प्रयत्न हाच खरा मार्ग आहे आणि तू त्याचा अनुभव घेणार आहे.
तुझ्या आयुष्यात ही गोड बातमी येऊन तुला आठवण करून देईल की आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक क्षणात आनंद शोधणे शक्य आहे. तू जाणशील की प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो आणि प्रत्येक अडचण आपल्याला मजबूत बनवते. तुझ्या आयुष्यात आलेली ही बातमी तुझ्या मनाला बळ देईल, तुझ्या हृदयाला शांती देईल आणि तुला प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यास शिकवेल. स्वामी म्हणतात की जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा आयुष्य आपोआप सुंदर बनते. स्वामी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद येण्यासाठी काही क्षण अपरिहार्य असतात आणि आजचा क्षण तुझ्यासाठी तो क्षण आहे. ही गोड बातमी तुला शिकवेल की तुझ्या मनातील विश्वास जितका मजबूत असेल तितका तुझा आनंद वाढेल. तू अनुभवशील की आयुष्याचा प्रत्येक अडथळा तुझ्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यात येतोय आणि जेव्हा तू त्या परीक्षेत धैर्याने उभा राहतोय तेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या हाती येते. स्वामी म्हणतात की ही गोड बातमी तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचणीचं हलकी करेल आणि तुझ्या हृदयाला तुझ्या आयुष्याला नवा उत्साह देईल. ही बातमी तुला सांगेल की आनंदी ही फक्त बाह्य गोष्टीपासून नाही तर तो तुझ्या अंतर्मनातून येते. जेव्हा तू मनापासून प्रार्थना करतो तेव्हा तू श्रद्धेने जगतो तेव्हा जीवनातील प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी सुलभ होते आणि आजची ही गोड बातमी तुझ्या जीवनाला एक त्या सुलभतेचा अनुभव घेऊन येते. तुझ्या हृदयात एक हलकं गोड प्रकाश निर्माण होईल. तू अनुभवशील की प्रत्येक क्षणात आनंद आहे, प्रत्येक अनुभवात शिकण्याची संधी आहे आणि प्रत्येक संघाचं सामर्थ्य वाढवण्याची संधी आहे. स्वामी म्हणतात की आजची गोड बातमी तुझ्या जीवनातील प्रत्येक आनंदीचा बीज रुजवणार आहे. स्वामी म्हणतात की विश्वास ठेवाने संयम ठेवा कारण प्रत्येक क्षण आपल्यासाठी चमत्कार घेऊन येतो आणि हा चमत्कार अनेकदा आपण विचारही केलेला नसतो. कधी एखाद्या अनपेक्षित संदेश येतो, कधी एखादी लांबची इच्छा पूर्ण होते तर कधी आपल्या प्रयत्नाचे यश अचानक मिळते. पण प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवते आशाने विश्वास ठेवणे कधीही वाया जात नाही. 5 मिनिटाची गोड बातमी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, आपण जितकं मन उघडून जागतो तितकंच ही गोड बातमी आपल्या आयुष्यात येते. जेव्हा आपण प्रेमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने जगतो पाहतो तेव्हा आपण जीवन आपल्याला सुंदर भरून टाकते. ही गोड बातमी फक्त आनंदाची नसते, ती आपल्याला प्रेरणा देते, आपल्याला सांगते अरे घाबरू नकोस, थांब, फक्त विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि जीवनाचा प्रवाह अनुभवत राहा. आणि जेव्हा आपण या संदेशाला आपल्या जीवनात स्वीकारतो तेव्हा 5 मिनिटात येणारी गोड बातमी आपल्याला आयुष्यातील नवीन अर्थ देते, नवीन उमेद देते आणि नवीन ऊर्जा देऊन जाते. तुम्ही किती अडचणीमध्ये असाल, कितीही दुःखी, कितीही चिंतित अनुभव असाल तर या 5 मिनिटात जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू करणार आहे. काही वेळा आपण आपल्या स्वतःला इतकं गुंतवून घेतो की आनंद जाणवण्याची क्षमताच हरवते. पण स्वामी समर्थ सांगते की फक्त शांत करून विश्वास ठेवून आपल्याला गोड बातमी अनुभवायला मिळते. ही गोड बातमी एखाद्या बाह्य घटनेतून निघालेली नाही, ती आपल्या अंतर्मनाच्या खोलवर दडलेली आहे. तुमच्या हृदयात, तुमच्या मनात आणि तुमच्या आत्म्यात ती आपल्या सतत अनुभवायला येणारी तयारी करत असते. जेव्हा तुम्ही त्या क्षणाला ओळखता, स्वीकारता आणि फक्त अनुभवता तेव्हा साध्या गोष्टी, एखाद्या मित्राचा प्रेमळ संदेश, एखादा अपत्याचा हसरा चेहरा, या सगळ्या तुम्हाला गोड बातमी मिळते. 5 मिनिटाचा हा अनुभव तुमच्या आयुष्याचा अशा प्रकारचा बदल घडवतो की तुम्ही स्वतःलाच नवं शोधता. तुम्हाला लक्षात येतं की जीवनात मोठ्या गोष्टीची गरज नाही, फक्त हृदय उघडण्याची आणि मन शांत ठेवण्याची तयारी हवी. जेव्हा मन शांत असते आणि हृदय विश्वासाने भरले असते तेव्हा अचानक आयुष्यातील लहान लहान गोष्टी गोड बातमीसारख्या चमकतात. तुम्ही म्हणतात की जे मन शांत राहते आणि जे मन विश्वास ठेवते त्याला प्रत्येक क्षणाचा अनुभवता घेतो आनंदाचा. या क्षणात, या 5 मिनिटात तुम्ही या गोड बातमीने अनुभवता ती तुम्हाला फक्त आनंद देत नाही तर तुमच्या विचारांना सकारात्मक बनवते, तुमच्या अंतर्मनाला प्रेरित करते आणि तुमच्या जीवनाला सुंदर बनवते. ही गोड बातमी आपल्याला शिकवते की आयुष्यातील प्रत्येक आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही तर तो लहान लहान क्षणांमध्ये दडलेला आहे. एखाद्या फुलाचा सुवास, एखाद्या झऱ्याच्या पाण्याचा आवाज, एखाद्या प्रिय व्यक्तीचा साधा स्पर्श, हे क्षणच जर आनंद देतात. तर या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी फक्त तुमच्या मनाला शांत ठेवणे आणि हृदयाला उघडणे आवश्यक आहे. 5 मिनिटाच्या अनुभवातून तुम्हाला आत्मविश्वास आणि शांती मिळते. तुम्हाला लक्षात येतं की जीवनाचे सुंदर क्षण नेहमी तुमच्या जवळ असतात, फक्त तुम्ही त्याला ओळखायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात की तुला जीवनात जे काही चांगले होणार आहे ते तुझ्या अंतर्मनाच्या तयारीत अवलंबून आहे. या 5 मिनिटात मिळालेले आनंद तुमच्या आयुष्याला नवं चैतन्य देतो आणि प्रत्येक दिवशी तुम्ही गोड अनुभवता बातमी. आज तुला ही बातमी तुझ्या हृदयात अशी शांती देईल आणि समाधान निर्माण करेल की तू फक्त स्वतःला अधिक समर्थ आणि सक्षम जाणवशील.
स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा मन आनंदी आणि शांत असते तेव्हा संपूर्ण आयुष्य हलके आणि सुंदर वाटते. ही गोड बातमी तुला मनाला आनंद देणारी आहे, तर तुझ्या जीवनात एक नवीन घेण्याचा क्षमता देखील बळ देईल. तू जाणशील की प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी योग्य निर्माण घडवते आणि प्रत्येक प्रयत्न तुला यशाकडे घेऊन जाते. स्वामी सांगतात की जेव्हा आपण हृदयाने आनंदी राहतो तेव्हा तो आनंद फक्त स्वतःसाठी नसतो, इतरांसाठी पसरतो. आज तुला आनंद तुझ्या कुटुंबावर, मित्रांवर आणि आसपासच्या लोकांवरही सकारात्मक परिणाम करेल. आज तुझ्या आयुष्यात येणारी ही गोड बातमी तुला शिकवेल की जीवनातल्या प्रत्येक लहान गोष्टीत आनंद शोधणे महत्त्वाचे आहे. कधीकधी आपण फक्त मोठ्या गोष्टीचा विचार करतो, पण स्वामी समर्थ सांगतात की खरा आनंद आपल्या आजूबाजूच्या लहान गोष्टीत दडलेला आहे. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.